ज्ञानेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. मंडळी, येत्या 26 तारखेला म्हणजे 26 डिसेंबरला आपण सगळेच जण दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरे करणार आहोत. पण अशातच जर मी तुम्हाला म्हटलं की आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दत्त महाराजांच्या जन्मस्थळी घेऊन गेले, तर आहे की नाही दुग्ध शर्करा योग. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. नमस्कार मंडळी, मी सुरभी भावे. सर्व भावे करावे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनोभावे स्वागत करते. मंडळी, आम्हा कलाकारांना आमच्या शूटिंगच्या निमित्ताने किंवा नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने प्रचंड फिरावं लागतं. सध्या माझं सागरा प्राण तळमळला हे नाटक सुरू आहे. या नाटकाचा नुकताच आम्ही विदर्भ दौरा केला आणि पहिलाच प्रयोग ठरला तो म्हणजे कारंजा येथे. या दत्तगुरूंच्या जन्मस्थळी आम्हाला आमचा प्रयोग सादर करता आला हे आमचं प्रचंड भाग्य. आणि हे कळल्यानंतर गुरुमंदिरला जाणं तर अगदी अवश्य होतं. त्यामुळे चला तर आजच्या या यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सगळ्यांना, जी आता आपली फॅमिली 300हून जास्त सदस्यांची झाले, त्या सगळ्यांना दत्त महाराजांचं दर्शन घडवणार आहे. दर्शन व्हर्च्युअल असलं तरी आतल्या भावना अत्यंतिक पवित्र आहेत. माझं असं झालं की जर मी दर्शन घेणार आहे तर मग माझ्या फॅमिलीला त्याचं दर्शन नको का? चला तर मग दत्त महाराजांच्या दर्शनाला. वाशिम जिल्ह्यातलं कारंजा हे गाव दत्त महाराजांचं जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथल्या गुरुमंदिरला आम्ही भेट दिली आणि तिथले महाप्रसादही घेतला. आणि हो, आता तुम्ही जे सगळंच्या सगळे जे व्हिडिओ बघताय हे तिथल्या लोकांची परवानगी घेऊनच मी काढलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाचा अवमान न करता हे व्हिडिओ मी सगळे घेतलेले आहेत. मंडळी, वाशिम जिल्ह्यात असलेलं कारंजा हे स्थान कारंजा लाड या नावाने प्रसिद्ध आहे. आम्ही मुंबईपासून निघालो आणि ते अंतर बाय रोड निघालो आणि साधारण 10 ते 12 तासांचा हा प्रवास होता. आणि खरं सांगू का, विदर्भात तुम्हाला रस्त्यांच्या बाबतीत अगदी सुख लाभू शकतं, कारण इथे एकही खड्डा तुम्हाला आढळत नाही. आम्ही समृद्धी महामार्गाने आमचा प्रवास सुरू केला आणि जागोजागी असलेले पेट्रोल पंप्स आणि तिथे असलेले जे टॉयलेटची सिस्टीम आहे ती सुद्धा अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी होती. आणि हे खरोखरच अत्यंतिक मनाला सुखावणारं असं होतं. त्यामुळे तुम्ही जर का रोड जर्नी प्लॅन करत असाल तर नक्की करू शकता. समृद्धी महामार्गावरून तुम्ही अगदी छान रस्त्यांनी निसर्गाचा आस्वाद घेत घेत तुम्ही कारंजाला पोहोचूच शकता. कारंजाला गेल्यानंतर तुम्हाला गुरु मंदिर आणि तिथे असणारं जैन मंदिर हे अतिशय दोन्ही गोष्टी प्रसिद्ध आहेत. जैन मंदिरामध्ये आम्हाला मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे तिथल्या काही गोष्टी मला शूट करता आल्या नाहीत. पण खरं सांगू का, तिथे असणाऱ्या लाकडांमध्ये कोरीव काम जे केलं होतं ते 3D पद्धतीचं होतं, जे की 1200 वर्षांपूर्वीचं इतकं जुनं होतं. इतकं कमाल अनुभव होता. पण अनफॉर्च्युनेटली मला त्याचा एकही व्हिडिओ करता आला नाही, कारण तिथे मोबाईल फोन्स अलाउड नाही आहे. पण गुरु मंदिराचे सगळ्याच्या सगळे व्हिडिओज मी केलेत, अर्थात इथल्या लोकांची परवानगी घेऊनच. आणि गुरु मंदिराच्या प्रवेशद्वारानंतरच एक अप्रतिम असं प्रसन्न वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. सगळीकडे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या नावाचा जप सुरू असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर जितके लोक असतील त्या सगळ्यांना पोटभर महाप्रसाद असतो. आणि माझं भाग्य छान म्हणून आम्ही त्या महाप्रसादाच्याच वेळेला गेलो आणि प्रतिम असा महाप्रसाद दत्तगुरूंचा घेऊन आता आम्ही निघालो. गुरुमंदिराच्या दर्शनानंतर आम्हा सगळ्या कलाकारांना भेटण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली होती. आणि तिथल्या लोकांनी ही जी माझी आज तुम्ही मूर्ती बघताय ही दत्त महाराजांची मूर्ती मला तिथल्या लोकांनी सत्कारात दिली. त्यामुळे दत्त महाराज दत्त जयंतीच्याच आसपास माझ्या घरी विराजमान झालेत हे माझं खरंच खूप 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 मोठं भाग्य असं मी म्हणेन. आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादानेच आता इथून पुढची सगळी वाटचाल मी करणार आहे. तर मंडळी, दत्तगुरूंचं जे जन्मस्थळ आहे त्याला तिथे घुडेवाडा असं म्हटलं जातं. तो वाडा तुम्ही बघू शकाल, अत्यंत प्रशस्त असा आहे. तिथे खूप मोठं तुळशीचं वृंदावन आहे. आणि दत्त महाराजांनी जिथे जन्म घेतला त्या स्थानाला सुद्धा आम्हाला भेट देण्याचा योग आला. तिथलंही दर्शन झालं छानपैकी. आणि हे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी काढले ते केवळ आणि केवळ तुमच्यासाठी. सो सगळ्या दत्त महाराजांच्या भक्तांनी याचं दर्शन घ्या. तुम्हालाही
मंडळी, गुरुमंदिरात छान महाप्रसाद घेऊन आमची गाडी निघाली ती तिथेच जवळ असलेल्या श्री क्षेत्र कोंडोली येथे. नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्हाला अक्षरशः अख्खा महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरण्याची संधी मिळते आणि त्यामुळे तिथली असलेली महत्त्वाची स्थानं आम्हाला अनुभवायला मिळत आहेत, तिथे भेटी द्यायला मिळत आहेत. असंच एक स्थान होतं ते म्हणजे गजानन महाराजांच्या शिष्यांचं म्हणजेच पितांबर महाराजांचं. आता त्याची काय महती किंवा माहिती आहे ते जाणून घेऊया. आता आम्ही आलो पितांबर महाराज गुरु गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र कोंडोली येथे. आतमध्ये जाते आणि बघते की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 12व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलं आहे की पितांबर महाराज जे श्री क्षेत्र कोंडोली येथे होते त्यांना त्यांच्या शिष्यांनी एक आंब्याचं झाड जे मलूल अवस्थेत होतं ते पुन्हा एकदा हिरवगार करण्यासाठी सांगितलं. त्यांनी गजानन महाराजांचा धावा केला आणि क्षणात मलूल असलेलं झाड हिरवगार झालं, आंब्याचं झाड. ते श्री क्षेत्र कोंडोली म्हणजे हे देवस्थान असं आम्हाला इथल्या मंडळींनी सांगितलं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ होता माझ्या नाटकाची टूर आणि देवदर्शन. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आजचा नक्की आवडला असेल, कारण तुम्हाला घर बसल्या मिळालं आहे दत्त महाराजांचं दर्शन आणि श्री क्षेत्र कोंडोलीचं दर्शन. त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि हो, नेहमीचंच भरपूर काळजी घ्या, एकमेकांवरती छान प्रेम करा. काही वाटलं तर मी आहे. आणि हो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंदानी धान, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांना दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.